प्रार्थना करू. सर्वसमर्थ आणि अनंतकालिक देवा, असे होऊ दे की आम्ही आमच्या प्रभूचे अद्भुत दुःख सहन साजरे करावे. त्याकडून आम्ही तुझ्या अमूल्य रक्ताद्वारे पापक्षमा पाहून त्या बलिदानाचे स्मरण करावे. कारण आम्हास तारणाचा हाच एकमेव मार्ग तुला आवडला. तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. हे प्रभू, आम्ही तुला प्रार्थितो की तुझ्या सर्व लोकांना त्यांच्या अपराधांपासून मुक्त कर आणि असे होऊ दे की आम्ही अशक्तपणात केलेल्या सर्व पापांचे तुझ्या औदार्यामुळे शालन व्हावे. तसेच ज्या सर्वांनी अज्ञानाने पाप केली आहेत किंवा आज जे खऱ्या अर्थाने पश्चात्तप्त आहेत त्यांची पाप क्षमा होऊ दे व त्यांचे जीवन सुधारू दे. स्वर्गीय पित्या, आमची प्रार्थना ख्रिस्त येशू करता, जो आमचा प्रभू व तारणारा आहे, मान्य कर. आमेन. आपण सर्वजण मिळून म्हणू. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नाही, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. यावेळेस पवित्र शास्त्रातून शास्त्र पठन होईल. लोककृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय 39 ते 43 ही वचने वाचण्याकरिता मिसेस संजली मायकलवार पाळकीनबाई आपल्यामध्ये या शास्त्राचं पठन करीतील. लूक याचा 23वा अध्याय वचन 39 ते 43 यावेळेस आपण वाचू. वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हाला वाचीव. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे, कारण आपल्या कृत्याचे योग्य फळ भोगीत आहोत. परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुख लोकात असशील. प्रभू परमेश्वर वाचलेली ही वचने आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन. मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. या दुसऱ्या शब्दावर परमेश्वराच्या इच्छेला प्रगट करण्याकरिता रेव्हरंड संदीप खरात पाळक साहेब, जे मेथडिस्ट मराठी चर्च बोरवली या ठिकाणी आहेत, सेवा कार्य करीत आहेत आणि आपण त्यांच्याद्वारे हा दुसरा शब्द ऐकू. दुसरा शब्द, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. लुकृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय 39 ते 43 ही वचनं आपण ऐकूया. संत लुकाने लिहिलेला शुभवर्तमान याचा 23वा अध्याय 39 ते 43 ही वचनं. वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यातील एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःचा व आमचा बचाव कर. परंतु दुसऱ्याने त्याला धमकावून म्हटले, तुलाही तोच दंड असता, तू देवाला भीत नाहीस काय? आपला दंड तर यथान्यायी आहे, कारण आपण आपल्या कर्माची योग्य फळे भोगत आहोत. परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, हे येशू, तू आपल्या राज्याधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो,
तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. शुभवर्तमानाचे लेखक अर्थात संत लूक, जे संत पौलाचे मित्र व सहकारी देखील होते. संत लूक तसे अविवाहित होते आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन पाहण्याचं त्यांना भाग्य प्राप्त झालं नव्हतं. पण ज्या काही साक्ष संत लूकाने ऐकल्या आणि जे काही पुरावे त्यांना प्राप्त झाले, ह्याचं संपूर्ण विवरण संत लूक 2 भागामध्ये करतात. एक संत लूकाचं शुभवर्तमान आणि दुसरं संत लूकानेच लिहिलेले प्रेषितांची कृत्ये. देवाच्या प्रिय मंडळी, थिओफिलस ह्याला उद्देशून लिहिण्यात आलेला हा शुभवर्तमान, संत लूकाचं शुभवर्तमान, 1 अध्याय 1 4 वचनामध्ये तुम्हाला हा वृत्तांत प्राप्त होईल. आणि हा शुभवर्तमान संत लूकाने इसवी सन 60 ते 65 पहिल्या शतकामध्ये त्यांनी हा शुभवर्तमान लिहिला. शुभवर्तमानाचं वैशिष्ट्य हे आहे, हा शुभवर्तमान प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे, देवाचा राज्याचा आहे आणि हा शुभवर्तमान तारणाचा आहे. समाजामधले जे दुर्लक्षित घटक आहेत हे संत लूकाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यांचं देवाच्या राज्यामध्ये असणारं स्थान ह्याच्यामध्ये संत लूक त्यांच्या शुभवर्तमानामध्ये भाष्य करतात. अधिक वेळ न घेता आपण जेव्हा परमेश्वराच्या ग्रंथाकडे पाहतो, काही पवित्र शास्त्रामध्ये या अपराध्यांना चोर हा शब्द संबोधण्यात आला आणि काही भाषांतरांमध्ये त्यांना अपराधी हा शब्द प्रयोग करण्यात आला. इंग्रजी बायबलमध्ये त्यांना थीव्स हा शब्द प्रयोग करण्यात आला. जर हे चोर होते तर त्यांना देहांताची शिक्षा देण्याचं कारण काय होतं? कारण रोमी साम्राज्यामध्ये पोयना कॅप्टिव्हिट्स म्हणजे देहांताची शिक्षेची तरतूद ही तेव्हाच होती जर कोणी चोरी केली आणि चोरी करत असताना ती व्यक्ती पकडली गेली तर जी रक्कम त्यांनी चोरली त्याची चौपट जर तो परतफेड करू शकत नसेल, किंबहुना जर त्यांनी ती केली नाही तरच त्याला देहांताची शिक्षा. म्हणून आपण जक्कयाच्या जीवनाकडे पाहतो, जो जकातदार होता. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्याला म्हणतात, खाली उतर जक्कया, मला आज तुझ्या घरी उतरायचं आहे, तेव्हा जक्कई रोमी साम्राज्यामधला जो कलम चोरीच्या संदर्भात होता त्याचा आधार घेऊन म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्त जर मी कुणाला लुबाडलं असेल तर मी त्याची चौपट फेड करेन. आपण भारतीय संविधानाकडे जेव्हा पाहतो, इंडियन पेनल कोड 378 पासून तर सेक्शन 395 पर्यंत चोरी, दरोडा ह्याच्यावरती कायद्यामध्ये काय तरतूद आहे आणि शिक्षा काय आहे ही कलमं आम्हाला सांगतात. आपण जेव्हा इंटरनॅशनल लॉकडे पाहतो, जर कोणी चोरी केली, अर्थात इंटरनॅशनल लॉमध्ये त्याला पायरेसी हा शब्द प्रयोग करण्यात आला, जे सी पायरट्स करतात, तर त्यांना $2.5 लाख दंड आणि 10 वर्षाची कैद आहे. म्हणजे कोणत्याही कायद्यामध्ये स्पष्ट बोलायचं तर देहांताची शिक्षा नव्हती. पण रोमी साम्राज्याने ह्यांनी त्यांच्या विरुद्ध बंड पुकारला असे काही ईश्वर परिविज्ञानाचे अभ्यासक आम्हाला सांगतात. आणि त्यांना रोमी साम्राज्य अमान्य होतं, त्यांना स्वातंत्र्य हवं होतं आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार प्रभू येशू ख्रिस्त देखील करत होते. पण त्यांची जी स्वातंत्र्याची मागणी होती आणि ती मागणी साध्य करण्याचा जो त्यांचा उद्देश होता आणि त्याकरिता त्यांनी जो मार्ग अवलंबला होता तो मार्ग प्रभू येशू ख्रिस्ताला अमान्य होता. आपण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो, प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या 2 अपराध्यांच्या मध्ये वधस्तंभावर खेळलं होतं. ईश्वर परिविज्ञानाचे अभ्यासक म्हणतात, डावीकडे जो अपराधी होता त्याचं नाव जेस्टस होतं आणि उजवीकडे जो अपराधी होता त्याचं नाव डिस्मास होतं. हा जो डावीकडचा अपराधी आहे, संत लोक म्हणतात की तो प्रभू येशू ख्रिस्ताला त्याची निंदा करतो आणि त्याला म्हणतो, तू ख्रिस्त आहेस ना तर स्वतःचा व आमचा बचाव कर. जेव्हा मानवाविरुद्ध व्यक्ती, समाज आणि व्यवस्था जाते तेव्हा त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही, किंबहुना त्याचा आवाज दाबला जातो, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि ह्या 2 अपराध्यांची अवस्था त्यांच्या जीवनामध्ये तशीच होती. वधस्तंभावर पण त्यांची कोणी दखल घ्यावी अशी काही स्थिती नव्हती. आणि एक अपराधी जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या डावीकडे आहे तो स्पष्ट म्हणतो, असं काही शुभवर्तमानकार आम्हाला ती बाजू सांगतात, तो अपराधी संत लूकाच्या शुभवर्तमानाचा आधार घेतला तर तो म्हणतो की जर तू ख्रिस्त आहेस तर तू स्वतःचा व आमचा बचाव कर. आणि ज्यांनी त्याला वधस्तंभावर दिलं ते पण असंच उपहासात्मक प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत होते.
पण उजवीकडचा जो दुसरा अपराधी होता त्याने त्याला धमकावून म्हटले, तुलाही तोच दंड असता, तू देवाला भीत नाहीस काय? आपला दंड तर यथान्यायी आहे, कारण आपण आपल्या कर्माची योग्य फळं भोगत आहोत, परंतु ह्याने काही अयोग्य केलं नाही. तो प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भामध्ये साक्ष देतो की ही इज इनोसेंट, ह्याने काही अयोग्य केलं नाही. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा दोषी म्हणून वधस्तंभावरती खेळण्यात आलं आणि तेही 2 अपराध्यांच्या मध्ये खेळण्यात आलं, त्याच्यामध्ये आम्हाला एक गोष्ट स्पष्ट दिसते. ती वस्तुस्थिती अशी होती की देअर वॉज अ शेअर व्हायोलेशन ऑफ जस्टिस. न्यायव्यवस्था जी आहे आणि न्यायव्यवस्था जेव्हा भ्रष्ट होते, न्यायव्यवस्थेमध्ये असणारे शिरस्थानी जी व्यक्ती आहे ती जेव्हा भ्रष्ट विचार आणि वर्तनाची होते, तेव्हा संपूर्ण व्यवस्था धोक्यामध्ये येते. हे आम्हाला इथे दिसतं. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला पकडण्याकरिता ह्यांनी 30 रुपये मोजले होते. त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचा जेव्हा घात होतो त्याच्यावरती विविध प्रकारचे चुकीचे आरोप करण्यात आले होते, पण प्रभू येशू ख्रिस्ताने कुठेच त्या आरोपांचा विरोध केला नाही, कारण हे त्यांच्या जीवनामध्ये लिहिलं होतं. म्हणून ते म्हणतात की 3ऱ्या दिवशी तो पुन्हा पुनरुत्थित होईल, हे मंदिर मोडण्यात येईल आणि 3ऱ्या दिवशी ते पुन्हा बांधण्यात येईल. पण हा जो व्यक्ती आहे, हा जो अपराधी आहे, हा म्हणतो की हा निर्दोष आहे. तत्पूर्वी तो म्हणतो, अरे आपण आपल्याच कर्मांची फळं भोगत आहोत. कर्म काय होते की मोशेचा कायदा म्हणतो की चोरी करू नको. मोशेने जेव्हा 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केले, तेव्हा होरेब, ज्याला आपण सिनाई पर्वत देखील म्हणतो, त्या पर्वतावरती यहोवा परमेश्वराने मोशेबरोबर त्याचं निवास मंडप रचलं. परमेश्वर मोशेबरोबर राहत होता आणि परमेश्वर जेव्हा मोशेबरोबर होता तेव्हा परमेश्वराला मोशेचं अंतःकरण माहीत होतं. मोशेचं व्यक्तिमत्व स्वर्गीय पिता यहोवा परमेश्वराला तेवढं पारदर्शक होतं. आपण 15 मिनटं प्रार्थना करताना पण एकाग्रता ठेवू शकत नाही, आपलं लक्ष विचलित होतं. पण मोशेने 40 दिवस 40 रात्र सिनाई पर्वतावरती जेव्हा तो होता तेव्हा यहोवा परमेश्वराने मोशेला 10 आज्ञा दिल्या, कायदा दिला. आणि ह्या 10 आज्ञांवरती संपूर्ण विश्वाचं जे संविधान आहे ते आधारित आहे. तुम्ही कुठल्याही राष्ट्राच्या संविधानाचा जर अभ्यास केला, ह्या 10 आज्ञांच्याच दायऱ्यामध्ये ते संविधान आहेत. त्याच्यामध्ये कालांतराने काही अमेंडमेंट्स झाले असतील, काही गोष्टी त्यांनी इनकॉर्पोरेट केल्या असतील, पण ह्या 10 आज्ञांना कुठेच कुठल्याही राष्ट्राने बाधा पोहोचवली नाही, कारण ती परमेश्वराची आज्ञा होती. दावीद राजा म्हणतो, परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहेत आणि ते मनाचे संजीवन करतात. आणि ह्याने त्याच नियमशास्त्राचा आधार घेतला की तो म्हणतो चोरी करू नको, हा परमेश्वराचा कलम आहे. आणि आपण तर आपल्या कर्मांची फळं भोगतो. पण ह्याने काय केलं, यहुदी लोक जे होते ह्यांना रोमी राज्य मान्य नव्हतं आणि त्यांना स्वातंत्र्य हवं होतं. पण रोमी सल्तनतीमध्ये जे जकातदार होते ते जकात वसूल रोमी साम्राज्याकरिता करत होते. म्हणून ह्या यहुदी लोकांना वाटायचं की हे पापी लोक आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा ह्या जकातदारांबरोबर त्याची पंगत मांडायचा, त्यांच्या घरी जायचे, तेव्हा ते प्रभू येशू ख्रिस्ताला अगदी उपासात्मक म्हणायचे, आता हा पाप्यांबरोबर बसणार काय? देवाच्या प्रिय मंडळी, जेव्हा ह्या वचनावरती आपण चिंतन करतो, एक जो अपराधी आहे तो पूर्वग्रही आहे, तो प्रिजुडाईस आहे. तो एवढा पूर्वग्रही आहे की तो प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो की तू ख्रिस्त असल्यास तू स्वतःचा व आमचा बचाव कर. पण दुसरा जो अपराधी आहे तो तिथे पश्चाताप करतो. दुसरा अपराधी जो आहे तो त्याची चूक मान्य करतो. दुसरा अपराधी जो आहे त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तानी जो पहिला शब्द उच्चारला होता की हे पित्या ह्यांना क्षमा कर, हे काय करत आहे हे ह्यांना कळत नाही, त्याचं तो स्मरण करतो की हा मला क्षमा करेल. आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो, जेव्हा तू तुझ्या राजधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण ठेव. प्रत्येकाला तिथे भौतिक मृत्यू दिसत होता, ख्रिस्ताचा आणि त्या अपराध्यांचा देखील. पण ह्या अपराध्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एक आशेचं किरण दिसत होतं. मृत्यूच्या पलीकडे, भौतिक मृत्यूच्या पलीकडे पण जीवन आहे आणि हाच परमेश्वर मला जीवन देऊ शकतो. कारण स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा तो परमेश्वर मानवी रूपात त्याच्याबरोबर वधस्तंभावर होता.
संत योहान म्हणतात त्याच्याचद्वारे सर्व निर्माण करण्यात आलं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, मी अब्राहमापूर्वी होतो. ज्यांनी मला पाहिलं त्यांनी स्वर्गीय पित्याला पाहिलं, कारण पिता मजमध्ये आणि मी पित्यामध्ये आहे. ख्रिस्त म्हणाले, मी मार्ग आहे, मी सत्य आहे आणि मीच जीवन आहे. माझ्याकडे आल्यावाचून कोणी पित्याकडे जाऊ शकत नाही, असं स्वतः खुद्द ख्रिस्त म्हणाले. आणि हा जोर प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो, जेव्हा तू राज्याधिकाऱ्याने येशील तेव्हा तू माझी आठवण ठेव. पूर्वग्रहांचे दुष्परिणाम आमच्या कौटुंबिक, आमच्या सामाजिक आणि आमच्या व्यावसायिक जीवनामध्ये आपण अनुभवतोच की कोणाही संदर्भामध्ये जेव्हा आपला पूर्वग्रह होतो तेव्हा त्या व्यक्तीकडे आमचा स्वतःचा पाहण्याचा दृष्टिकोन नसतो, पण दुसऱ्याने आम्हाला जशी ती व्यक्ती दाखवली तसंच पाहण्याची आम्ही खूप मोठी चूक करतो. प्रत्येकाला स्वतंत्र मत असावं, प्रत्येकाचं एक स्वतंत्र जीवन आहे आणि त्या स्वतंत्र जीवनामध्ये प्रत्येकाला परमेश्वराने स्वातंत्र्य बहाल केलं, तर दृष्टिकोन पाहण्याचा पण स्वतंत्र आणि वैयक्तिकच असायला हवा. हा जो दुसरा अपराधी आहे तो पूर्वाग्रहाच्या पलीकडे आहे. दुसरा अपराधी प्रभू येशू ख्रिस्ताकडे खूप आशेने पाहतो. दुसरा अपराधी प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनवणी करतो. कारण काय आहे? हा तोच ख्रिस्त आहे ज्यांनी संत पेत्र, संत योहान आणि संत याकोबाबरोबर दिव्य रूपांतराचा साक्षात्कार ह्या तिघांना केला होता. तिथे प्रभू येशू ख्रिस्त खुद्द होते, तिथे मोशे होता, तिथे एलिया होता. आणि त्याच्यानंतर हाच परमेश्वर ज्याने कायदा दिला, जो शब्बाताचा धनी आहे, तो वधस्तंभावर आहे. आणि कायदा जो आहे, मनुष्याने चूक केली तर त्याला शिक्षा देणार, त्याचं शासन होणार. पण परमेश्वराच्या कायद्यामध्ये मानव जेव्हा पश्चाताप करतो तेव्हा त्यांच्या पातकांची क्षमा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने ह्याला भौतिक यातनेमधूनच नाही तर पापांमधून देखील मुक्तता प्रदान केली. प्रश्न आज आमच्यासमोर हा आहे की आम्ही स्वतःचा त्याग करतो का? आम्ही स्वतःचा वधस्तंभ उचलतो का? आम्हाला आज वधस्तंभ पवित्र देवालयामध्ये, आमच्या आभूषणांमध्ये आणि आम्हाला परमपवित्र स्थानामध्ये पाहायला आवडतं. पण ख्रिस्ताचा वधस्तंभ खऱ्या अर्थाने त्या सूषित खटकांमध्ये होता. प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ त्या शमरोन प्रांतामध्ये होता. ज्या स्त्रीला ख्रिस्त म्हणाले, मी तुला त्या झऱ्याचं पाणी देईन ज्याच्याने तुला कधीही तहान लागणार नाही. ख्रिस्ताचा वधस्तंभ त्या कुष्ठरोग्यांमध्ये होता, ज्यांना ख्रिस्ताने स्पर्श केलं आणि आरोग्य दिलं आणि म्हणाले, तुम्ही जाऊन तुमच्या याचकाला दाखवा. प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ त्या 38 वर्षाच्या दुखणेकरीमध्ये होता, ज्याला ख्रिस्त म्हणाले, आपली बाज उचल आणि चालू लाग. ही प्रत्येक जी व्यक्ती आहे ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची असीम कृपा, प्रीती आणि त्यांच्या विश्वासामुळे आरोग्य दिलं, तो त्यांच्याकरिता स्वर्गीय आनंद होता. आणि हा स्वर्गीय आनंद ह्या अपराध्याला पण अनुभवायचा होता. म्हणून तो शब्बाताचा जो धनी आहे, ज्यांनी शब्बात निर्माण केला, ज्यांनी आम्हाला 10 आज्ञा दिल्या, तो मानवी रूपामध्ये जेव्हा मानवामध्ये वस्ती करतो तो त्याला म्हणतो की तू मला मुक्त कर. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने सेवेच्या सुरुवातीसच नासरेतचा जो जाहीरनामा आहे त्या कलमामध्ये ते स्पष्ट म्हणाले होते, बंदिवानास मुक्त करण्याकरिता मला पाचारण करण्यात आलं. मी अवतरलो आहे, जे अंध आहेत त्यांना दृष्टी देण्याकरिता मी आलो आहे. तो त्याच्या कराराशी प्रामाणिक राहिला आणि ख्रिस्त त्याला म्हणाले, आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. उर्दूमध्ये त्याला फिरदौस शब्द प्रयोग करण्यात आला. अगर मैं वाहिद वजह हूँ तो तू आज मेरे साथ फिरदौस में रहेगा. आपण जेव्हा या वचनावर चिंतन करतो आणि स्वतःकडे पाहतो, आपण स्वतःला प्रश्न विचारावा, माझा वधस्तंभ आज समाजामध्ये कुठे? शेतकऱ्यांचं आंदोलन जेव्हा आपण ऐकतो, वर्तमानपत्रामध्ये वाचतो, तेव्हा आम्हाला त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचा वधस्तंभ दिसतो का? आम्हाला फादर स्टेन्समध्ये ख्रिस्ताचा वधस्तंभ दिसतो का? आम्हाला जे पॅन्डेमिकमुळे ज्यांचा रोजगार गेला, ज्यांची नोकरी गेली, जे शोषित आहे, जे आरोग्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे, त्यांच्यामध्ये आम्हाला ख्रिस्ताचा वधस्तंभ दिसतो का? आणि जर आम्हाला त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचा वधस्तंभ दिसत असेल तर निश्चित अर्थाने जे ख्रिस्त त्यांना म्हणाले
ते आम्हालाही म्हणतात, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असेल. परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. त्याची निरंतर कृपा तुम्हा प्रत्येकावर राहो. आमेन. आपण प्रार्थना करू. हे प्रभू, आम्ही प्रार्थितो की दयाळूपणे आमच्या प्रार्थना ऐक. जे सर्व आपले अपराध तुझ्याकडे कबूल करतात त्यांना क्षमा कर. ज्यांची सत्सद विवेक बुद्धी पापभ्रष्ट झाली आहे त्यांना दयाळूपणे दोषमुक्त कर. ख्रिस्त येशू याच्याद्वारे. आमेन. तू जो प्रीती आहे आणि तू जो सर्व दुःखे, अन्याय, क्लेश यांची या जगातील सत्ता पाहतोस, तो तू तुझ्या प्रतिरूपाच्या हस्तकृतीवर आपली मेहेर नजर कर. असे आम्ही आग्रहपूर्वक विनवितो. गरिबांवर, पिडलेल्यांवर, तसे जे सर्व अतिकष्ट, दुःख व चुका यांनी भाराक्रांत आहेत अशांवर आपली कृपादृष्टी कर. सर्व पिडलेल्यांसाठी आमची अंतःकरणे ममतेने भर. आणि हे प्रभू, तुझे सत्याचे व न्यायाचे राज्य शीघ्रतेने प्रस्थापित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याद्वारे. आमेन. मंडळी, यावेळेस एक विशेष गीत ब्रदर एबिराज रॉबिन आणि त्यांची सुकन्या यांच्याद्वारे आपण हे गीत ऐकणार आहोत आणि आपल्या मनाची तयारी पुढच्या शब्दासाठी करणार आहोत.
होते वर्षाव मिळूनी निंदेता करीत होते वर्षाव मिळूनी निंदेता करुणाही नवती गीतचा पाषाण हृदयी जना करुणाही नवती एकट्या पाषाण हृदयी जना हृदयी जना चढला निर्दोष असूनही चढला निर्दोष असूनही प्राणात वेदना सोसल्या तू देवाचा पुत्र असूनही प्राणांतक वेदना सोसल्या तो देवाचा पुत्र असूनही देवाचा पुत्र असूनही चढला तो क्रूरावर निर्दोष असूनही चढला तो क्रूरावर निर्दोष असूनही तिसऱ्या शब्दाकरिता जो शास्त्रपाठ निवडण्यात आलेला आहे तो योहान कृच्छवर्तमान याचा 19 अध्याय 25 ते 27 ही वचने. योहान 19 25 ते 27. योहान 19 25 ते 27 यावेळेस आपण वाचूया. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मगदालिया ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा, हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा, ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. परमेश्वर वाचलेली वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन. बाई, पहा, हा तुझा पुत्र. पहा, ही तुझी आई. या एक कौटुंबिक आधारावर असलेला तिसरा शब्द आपल्यामध्ये रेव्हरंड सुलभा प्रदीप आहाळे पाळक साहेब घेऊन आलेले आहेत. आपण रेव्हरंड सुलभा प्रदीप आहाळे पाळक साहेबांना वर्णन मेमोरियल मेथडिस्ट मराठी मंडळी या ठिकाणी सेवा कार्य करीत असताना या दिवसांमध्ये पाहत आहोत. त्यांच्याद्वारे आलेला हा शब्द आम्हा सर्व मंडळीकरिता आशीर्वादित ठरो.